मेरे को किसी ने अभी तक रीच आउट करने की कोशिश नहीं करी है। मुख्यमंत्री जी भी तो लेडी है ना, वो भी तो माँ है। या व्हिडिओमधली जी आई आहे ती तुम्ही बघू शकताय. तर ती रडत आहे, गयावया करत आहे या न्यायव्यवस्थेकडे, सरकारकडे, मीडियाकडे, की तिच्या मुलाला जो काही आहे तो न्याय मिळाला पाहिजे. घडलं काय, तर एक ओव्हर स्पीडमध्ये आलेल्या एसयूव्हीनी तिच्या जो काही मुलगा होता बाईकवरती त्याला धडक दिली. त्याला धडक दिल्यावर तेवढ्यावर ती एसयूव्ही थांबली नाही. त्याला धडक देत सोबत त्याला फरफटत आपल्या चाकासोबत ती गाडी पुढे नेत एका पार्क केलेल्या कॅबवरती जाऊन ठोकली. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात ती एसयूव्ही जी आहे ती ओव्हर स्पीडिंग होती. हा जो मुलगा होता तथाकथित केसमधला, तो दुसरा 17 वर्षाचा होता. त्याच्या वडिलांकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे. 1 आठवडा होतो न होतो या केसला, तोपर्यंत त्या मुलाला बेल दिली जाते. बेल काय म्हणून दिली जाते, तर पॅरेंटिंग फेल्युअर म्हणून दिली जाते. 17 वर्षापर्यंत पॅरेंटिंग फेल्युअर तुम्ही कसं काय ग्राह्य धरता? 17 वर्षाचा आहे बरं. पॅरेंटिंग फेल्युअर जरी तुम्ही ग्राह्य धरलं, तरी त्याच्या वडिलांना, आईला, कोणाला तरी तुम्ही कस्टडीमध्ये घेतलं पाहिजे. कुठेतरी जबाबदारी कोणाची तरी आहे. म्हणजे एकीकडे एका सिंगल आईनी एक मुलगा वाढवायचा, त्याचं पूर्ण पालन-पोषण करायचं, त्याला एका काबिल बनवायचं, त्याला चांगले संस्कार द्यायचे आणि तुमचा दुसरा कोणतरी श्रीमंत बड्या बापाचा एखादा मुलगा येणार, तो काही सेकंदाभराचा विचार न करता त्या मुलाला उडवून जाणार. म्हणजे त्या आईचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करणार तुम्ही. आणि ही न्यायव्यवस्था सुद्धा त्याच्यावरती हतबलतेप्रमाणे असलं फेक आणि फालतू स्टेटमेंट देते आहे. हा न्याय किंवा हे कानून कोणाच्या बाजूने आहे, नेमकं काय विचार करायचा?